आणि कोण कोण असं करतं आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. पहा आता आई तेल पाऊचमध्ये पीठ आईने असं हे करून घेतलेलं आहे. आई म्हणते वाया नाही घालवायचं बेटा. बघा जुने लोक असे असतात. नाही तर मी तर टाकून देते, पण आई मला दाखवत असते बघा. का गाई आई मला नेहमी सांगत असते असं करून घ्यायचं. हे बघा म्हणजे किती ते बचत करताय बघा. चला, आणि आता मस्त आपली झाली मेथीची भाजी. आणि मला अशा यानं खरंच भाज्या खूप आवडतात. जळगाव घुसवडमध्ये आपण अशाच भाज्या आम्ही खाल्लेल्या लहानपणापासून. चला, आणि मला खूप आवडतं अशा भाज्या. मस्त मेथीची भाजी केलेली आहे मी. आणि आई आता मला लाटून देते मस्त गरमागरम चपात्या. चला, आणि आई मला चपात्या वगैरे लाटून देत आहे. आणि आता मी मस्त छान चपात्या वगैरे करतो. चहा घेतलेला आहे. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे आवडतात आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा आणि शेअर करा. हाय, हॅलो, नमस्कार. आणि मिस्टरांना लावून दिले मी काम. छान मस्त दिवा वगैरे लावलेला आहे. चहा वगैरे झालेला आता आमचा. आणि आईला आज थोडंफार बरं वाटत नाही आहे, तर आता आईला आम्ही नेणार आहे दवाखान्यामध्ये. आईला थोडंफार काही चक्कर, हातपाय वगैरे दुखत आहे. चला, आणि आता सुमितची फरमाईश पुन्हा. सुमितला मी केले मस्त छान पोंगे वगैरे फ्राय करून दिलेले नागलीचे. आणि मस्त आपला भात होतो आहे. भात आणि गरमागरम बेसन करणार आहे आपण. चला, आता आम्ही मस्त जेवण करतो आहे. गरमागरम मस्त बेसन केलेलं आहे, पिठलं केलेलं आहे. आणि मस्त पापड, लोणचं, शेंगदाण्याची चटणी आणि मस्त चपात्या आहे. आणि मिस्टराने आम्ही सर्वजण जेवण करतो आहे. आता सुमित आला आहे क्लासवरून. आता वाजले 9:45 वाजलेले, म्हणजे थोडा वेळ झाला आलेला आहे तो. आम्ही बहिणीकडे गेलेलो होतो. आणि आईला आता थोडं बरं वाटतं आहे. आता आईला दवाखान्यातून आणलेलं आहे. चला, आता आम्ही जेवण करतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला